तर फर्स्ट अगोदर आपण पहिला जो पॉइंट पाहणार आहे या चॅप्टरचा application of derivatives in geometry. तर जॉमेट्री मध्ये आपण याचा यूज करू शकतो, जसं की आपल्याला माहिती आहे टॅन्जंट. आता टॅन्जंट म्हणजे काय, तर अगोदर जॉमेट्रिकली पाहू. समजा आपल्याला एक कर्व दिलेला आहे, हा एक कर्व आहे, या टाइपचा ड्रॉ करू. समजा हा एक कर्व आहे. आता या कर्वला एक लाईन सिंगल पॉइंट मध्ये जर टच करत असेल, ही जी लाईन ड्रॉ केली आहे, तर ही लाईन या कर्वला एका सिंगल पॉइंट मध्ये टच करत असेल, तर या लाईनला आपण म्हणतो टॅन्जंट. याला म्हणायचे टॅन्जंट. आता टॅन्जंटला एक परपेंडिक्युलर लाईन जर ड्रॉ केली, टॅन्जंटला एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली, इथे 90 डिग्री अँगल फॉर्म व्हायला, म्हणजे ही जी लाईन आपण ड्रॉ केलेली आहे ती परपेंडिक्युलर आहे कशाला, टॅन्जंटला. हा जो पॉइंट आहे याला म्हणायचं पॉइंट ऑफ टॅन्जन्सी. हा जो पॉइंट आहे याला म्हणायचं पॉइंट ऑफ टॅन्जन्सी. आता टॅन्जंटला जी लाईन परपेंडिक्युलर ड्रॉ केलेली आहे, तर ती लाईन म्हणजेच नॉर्मल आहे. तर ह्या लाईनला आपण म्हणणार नॉर्मल. हा जो कन्सेप्ट आहे टॅन्जंट आणि नॉर्मल, तर टॅन्जंट कशाला म्हणायचं, समजा हा एक कर्व दिलेला आहे आपल्याला y = f of x. y = f of x हा एक कर्व आहे, आणि या कर्वला आपण एक लाईन अशी ड्रॉ केली की जी लाईन या कर्वला एका सिंगल पॉइंट मध्ये टच करते. तर सिंगल पॉइंट मध्ये टच करणाऱ्या ज्या लाईन आहेत, तर त्या लाईनला आपण म्हणणार टॅन्जंट, आणि टॅन्जंटला जी लाईन परपेंडिक्युलर आहे त्याला म्हणणार आपण नॉर्मल. तर टॅन्जंट आणि नॉर्मल याच्या डेफिनेशन पाहू. तर टॅन्जंट कशाला म्हणायचे हे अगोदर पाहू. line which touches the curve at only one point. A line which touches the curve at only one point. तर टॅन्जंट म्हणजे एक लाईन जी टच करते कर्वला एका सिंगल पॉइंट मध्ये. ओनली वन पॉइंट म्हणजे सिंगल पॉइंट मध्ये जी लाईन टच करते कर्वला त्याला म्हणायचं टॅन्जंट. आता टॅन्जंट याचा जर स्लोप जर फाइंड करायचा असेल, तर स्लोप
इज इक्वल टू dy अपॉन dx. तर स्लोप ऑफ टँजंट फाइंड करण्यासाठी आपण dy बाय dx फाइंड करणार. dy बाय dx फाइंड करण्यासाठी आपल्याला y इज इक्वल टू f ऑफ x ही गिवन आहे. तर y इज इक्वल टू f ऑफ x असेल तर dy बाय dx म्हणजे टँजंटचा स्लोप होईल. त्यावरून dy बाय dx आपल्याला ऑब्टेन करता येईल. तर dy बाय dx ॲट द गिवन पॉइंट, ॲट गिवन पॉइंट. तर हा झाला टँजंटचा कन्सेप्ट. आता नॉर्मल कशाला म्हणायचे? द परपेंडिक्युलर ड्रॉन at the point of tangency. तर जो परपेंडिक्युलर आपण ड्रॉ करतो अशा पॉइंटला, ज्या पॉइंटला आपण टँजन्स पॉइंट ऑफ टँजन्सी म्हणतो, ॲट द पॉइंट ऑफ टँजन्सी इज कॉल्ड नॉर्मल. आता नॉर्मलचा स्लोप फाइंड करण्यासाठी स्लोप ऑफ नॉर्मल इज इक्वल टू -1 अपॉन dy बाय dx at given point. पहा विद्यार्थी मित्रो, आपण 10वी मध्ये पाहिलेलं आहे की दोन लाईन जर परपेंडिक्युलर असतील, हा एक्स ॲक्सिस आहे, हा वाय ॲक्सिस आहे, तर ही एक लाईन आहे लाईन 1 आणि ही दुसरी लाईन आहे लाईन 2. पहा दोन लाईन असतील आणि दोन लाईन जर परपेंडिक्युलर असतील तर एका लाईनचा स्लोप आणि दुसऱ्या लाईनचा स्लोप, या दोन्ही लाईनच्या स्लोपचा जो प्रोडक्ट आहे, पहा स्लोप आपण डिनोट करू m1 आणि m2 ने. तर या लाईनचा स्लोप m1 आणि या सेकंड लाईनचा स्लोप m2. तर दोन्ही लाईनच्या स्लोपचा जो प्रोडक्ट आहे m1 * m2 इज इक्वल टू -1. तर हे आपण 10th मध्ये पाहिलेलं आहे की दोन लाईनच्या स्लोपचा प्रोडक्ट हा -1 असतो. तर इथे पहा नॉर्मल आणि टँजंट हे दोन परपेंडिक्युलर आहेत. मग नॉर्मल ही पण एक लाईन आहे आणि टँजंट ही पण एक लाईनच आहे. दोन लाईन परपेंडिक्युलर जर असतील तर आपण पहा स्लोप ऑफ नॉर्मल याच्या इक्वल टू लाईन. जसे की इथे कन्सिडर करू m2 हा स्लोप आहे नॉर्मलचा, तर m2 इज इक्वल टू काय होईल -1 अपॉन m1. मग इथे m1 म्हणजे स्लोप ऑफ टँजंट आणि m2 म्हणजे स्लोप ऑफ नॉर्मल घेतला आपण. मग टँजंटचा स्लोप इथे आपण डिनोट करतोय dy बाय dx. तर मग नॉर्मलचा स्लोप हा होईल -1 अपॉन dy बाय dx. पहा dy बाय dx म्हणजेच याला आपण म्हणू शकतो हा आहे m1 आणि इथे नॉर्मलचा जो स्लोप आहे तर याला म्हणू शकतो आपण m2. तर m2 इज इक्वल टू -1 अपॉन dy बाय dx. dy बाय dx म्हणजे काय आहे m1. तर -1 अपॉन m1 म्हणजे या कन्सेप्ट नुसार आपण टँजंटचा स्लोप फाइंड करू शकतो, नॉर्मलचा स्लोप फाइंड करू शकतो टँजंटचा स्लोप आपल्याला माहिती असेल तर. आता याच पॉइंट मध्ये पहिला जो पॉइंट आहे तर यामध्ये आपण रेट मेजर हा एक कन्सेप्ट पाहणार आहे. रेट मेजर रेट मेजर मध्ये जसं की आपल्याला माहिती आहे
व्हेलॉसिटी याची डेफिनेशन आहे रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. समजा एक पार्टिकल आहे, हा जो पार्टिकल आहे हा एका स्ट्रेट लाईन मध्ये मोशन करतोय. इट विल मूव्ह इन अ स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन मध्ये मोशन करत असेल तर तो या पॉइंट पासून काही डिस्टन्स हा ट्रॅव्हल करणार आहे. मग जसं इथे आता जसा हा पार्टिकल ट्रॅव्हल करतोय या डायरेक्शनला स्ट्रेट लाईन मध्ये, तर त्याचं डिस्प्लेसमेंट होतंय आणि त्या पार्टिकलला या पॉइंट पासून पुढे चालत जाण्यासाठी किंवा मूव्ह होण्यासाठी त्याला जो टाइम लागतो, तर तो टाइम आपण इथे कन्सिडर करतो. तर व्हेलॉसिटी हा एक कन्सेप्ट पाहणार आपण. रेट मेजर मध्ये व्हेलॉसिटी हा एक कन्सेप्ट पाहणार. Velocity of a particle moving in a straight line is the rate of change of displacement with respect to time. तर हा जो कन्सेप्ट आहे हा फिजिक्सचा आहे, ज्यामध्ये आपण रेट मेजर स्टडी करतो. तर व्हेलॉसिटीची डेफिनेशन सर्वांना माहितीच आहे. डिस्प्लेसमेंटचा रेट चेंज होतो. मग व्हेलॉसिटी v इज इक्वल टू, समजा डिस्प्लेसमेंट आपण डिनोट केलं s ने आणि टाइम डिनोट केला t ने, तर ds अपॉन dt. तर हे होईल व्हेलॉसिटी साठी फॉर्म्युला. त्यानंतर ऍक्सेलरेशन a. ऍक्सेलरेशन ची डेफिनेशन acceleration means rate of change of velocity with respect to time. म्हणजे इथे रेट चेंज होणार आहे व्हेलॉसिटीचा dv अपॉन dt with respect to time. तर ऍक्सेलरेशन साठी आपण a is equal to dv अपॉन dt, म्हणजे व्हेलॉसिटी जर फाइंड केली आपण, डिस्प्लेसमेंट माहिती असेल, तर ऍक्सेलरेशन फाइंड करण्यासाठी व्हेलॉसिटी इक्वेशनचा पुन्हा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. त्यानंतर पुन्हा एक कन्सेप्ट नवीन आलेला आहे, जर्क. आता जर्क म्हणजे काय? जर्क म्हणजे सडन चेंज इन ऍक्सेलरेशन. सडनली जर चेंज होत असेल ऍक्सेलरेशन मध्ये, तर त्याला आपण जर्क म्हणणार आहे. तर जर्क म्हणजे थर्ड डेरिव्हेटिव्ह आहे डिस्प्लेसमेंटचा. तर जर्क हा डिनोट करायचा आपल्याला जे ने. जे इज इक्वल टू, माहिती आपण dA अपॉन dt असं लिहू शकतो. आता जर डिस्प्लेसमेंटच्या फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर व्हेलॉसिटी साठी पहा ds बाय dt लिहिलं, तर इथे आपण d2s ऍक्सेलरेशन साठी d2s बाय dt स्क्वेअर लिहू शकतो. म्हणजे हा झाला फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, हा झाला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, आणि dA बाय dt म्हणजेच d क्यूब s बाय dt क्यूब हा झाला थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. तर जर्क म्हणजे सडन चेंज इन ऍक्सेलरेशन विथ रिस्पेक्ट टू टाइम. तर व्हेलॉसिटी म्हणजे डिस्प्लेसमेंटचा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. त्यानंतर ऍक्सेलरेशन म्हणजे डिस्प्लेसमेंटचा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आणि जर्क म्हणजे डिस्प्लेसमेंटचा थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. तर पहा, व्हेलॉसिटी, ऍक्सेलरेशन आणि जर्क हे जे तीन कन्सेप्ट आहेत ते आपण रेट मेजर मध्ये पाहणार आहे. तर आता आपण ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह इन जॉमेट्री यामध्ये अगोदर टॅन्जंट आणि नॉर्मल यांचे इक्वेशन कसे फाइंड केल्या जातात त्याच्या स्टेप्स पाहणार आहे. तर पहिली स्टेप पहा, समजा आपल्याला इक्वेशन ऑफ टॅन्जंट अँड नॉर्मल फाइंड करायचे. एक पॉइंट टाकू आपण.
तर पहिल्या पॉइंट मध्ये इक्वेशन ऑफ tangent and normal. आता हे फाइंड करण्यासाठी काही स्टेप्स पाहिजेत आपल्याला. तर स्टेप नंबर फर्स्ट, पहिल्या स्टेप मध्ये अगोदर आपल्याला फाइंड करायचे dy by dx फ्रॉम द गिव्हन इक्वेशन. तर पहिली स्टेप लिहू आपण, फाइंड dy upon dx from given curve, किंवा याला आपण इक्वेशन पण म्हणू शकतो. y is equal to f of x. आपल्याला कर्व दिलेला असेल, dy by dx फाइंड करायचे. त्यानंतर सेकंड स्टेप मध्ये फाइंड द व्हॅल्यू ऑफ dy by dx ॲट द गिव्हन पॉइंट. स्टेप नंबर सेकंड, फाइंड value of dy by dx at the given point. dy by dx ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे गिव्हन पॉइंट साठी. समजा तो पॉइंट आहे p इन ब्रॅकेट x1, y1. तर सेकंड स्टेप मध्ये आपण dy by dx ची व्हॅल्यू फाइंड करायला गिव्हन पॉइंट p ऑफ x1, y1. स्टेप नंबर थर्ड मध्ये, स्टेप नंबर थर्ड जी आहे, तर या स्टेप मध्ये आपल्याला m इज इक्वल टू dy अपॉन dx घ्यायचे. म्हणजे m हा आहे स्लोप, m हा काय आहे, स्लोप आहे. m is equal to dy by dx is a non-zero finite number, then dy by dx at the given point, dy by dx at the given point is slope of tangent. आता हा झाला स्लोप ऑफ टँजंट. स्टेप नंबर 4, स्टेप नंबर 4 मध्ये आपल्याला इक्वेशन फाइंड करायचे, इक्वेशन ऑफ टँजंट. इक्वेशन ऑफ टँजंट फाइंड करण्यासाठी आपण फॉर्म्युला यूज करणार, y मायनस y1 इज इक्वल टू m इनटू x मायनस x1. आपण 10वी मध्ये पाहिलं होतं की एखाद्या लाईनचे इक्वेशन जर फाइंड करायचं असेल स्लोप आणि पॉइंट फॉर्म मध्ये, स्लोप आणि पॉइंट फॉर्म मध्ये, तर y मायनस y1 इज इक्वल टू m इनटू x मायनस x1 असं आपण फाइंड करतो. तर हे झालं इक्वेशन ऑफ टँजंट साठी. आता इक्वेशन ऑफ नॉर्मल फाइंड करण्यासाठी इक्वेशन ऑफ नॉर्मल हे फाइंड करण्यासाठी आपण यूज करणार y मायनस
y1 इज इक्वल टू -1 अपॉन m x मायनस x1. आता यालाच आपण r मध्ये लिहू शकतो. m म्हणजे आपण घेतलेला आहे dy बाय dx, तर याला लिहू शकतो y मायनस y1 इज इक्वल टू dy अपॉन dx into x minus x1. आता dy by dx at which point x1, y1. त्यानंतर हे जे नॉर्मलचं इक्वेशन आहे याला आपण r मध्ये असं पण लिहू शकतो y minus y1 is equal to -1 upon dy by dx at x1, y1 म्हणजे at the given point याच्या मल्टिप्लाय मध्ये x minus x1. तर हा झाला एक कन्सेप्ट ज्याच्याची आपण स्टेप पाहिलेले आहे. टॅन्जंट आणि नॉर्मलचे इक्वेशन्स फाइंड कसे करायचे. तर इथे आपल्याला फर्स्ट स्टेप पुन्हा एकदा स्टेप सांगतोय. दिलेल्या y is equal to f of x वरून dy by dx फाइंड करायचे. त्यानंतर गिव्हन पॉइंट वरून dy by dx ची व्हॅल्यू फाइंड करायची. तर dy by dx म्हणजे स्लोप ऑफ एनी कर्व. कोणत्याही कर्वचा स्लोप फाइंड करण्यासाठी आपण dy by dx फाइंड करतो. आता m इज इक्वल टू dy by dx. मग m म्हणजे स्लोप. m म्हणजे काय आहे तर स्लोप आहे. dy by dx इज अ नॉन झिरो फायनाइट नंबर. जर हा नॉन झिरो फायनाइट नंबर असेल तर dy by dx इज ॲट द गिव्हन पॉइंट इज स्लोप ऑफ टॅन्जंट. त्यालाच आपण टॅन्जंटचा स्लोप घेणार. आणि त्यानंतर चौथ्या स्टेप मध्ये आपण इक्वेशन ऑफ टॅन्जंट हे फाइंड करण्यासाठी हा फॉर्म्युला यूज करणार. इक्वेशन ऑफ नॉर्मल फाइंड करण्यासाठी हा फॉर्म्युला यूज करणार. तर हे जे फॉर्म्युले आहेत हे फॉर्म्युले म्हणजे 10th मध्ये आपण जो पॉइंट पाहिला होता इक्वेशन ऑफ लाइन इन स्लोप पॉइंट फॉर्म 10th स्टँडर्ड. 10th स्टँडर्ड मध्ये इक्वेशन ऑफ लाइन इन स्लोप पॉइंट फॉर्म. स्लोप एंड पॉइंट फॉर्म. तर इथे आपण फॉर्म्युला यूज करत होतो y minus y1 upon x minus x1 is equal to m. तर हे x minus x1 जर आपण ट्रान्सफर केलं तर आपल्याला इक्वेशन भेटतं y minus y1 is equal to m into x minus x1. यालाच आपण म्हणतो स्लोप. तर ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये फर्स्ट जो पॉइंट आहे त्याचं इंट्रोडक्शन झालं हे. तर या ज्या स्टेप दिलेल्या आहेत या स्टेप तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. आपण त्याचा यूज कसा करायचा हे पाहणार आहे.